रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे 4,999 रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी। ही ऑफर 31 मे 2026 पर्यंत सुरू आहे। आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला। साधू संतांच्या पावनभूमीमध्ये उपस्थित सर्व शेतकरी बांधवांचं विघ्नहर कृषी सेवा केंद्र आणि रेलिगियर ॲग्रो कंपनीच्या माध्यमातून उपस्थित सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून मनापर्यंत स्वागत, हार्दिक अभिनंदन। विघ्नहर कृषी सेवा केंद्र आणि रेलिगियर ॲग्रो यांच्या संयुक्त विद्यमाने कांदापीक चर्चासूत्र या ठिकाणी होणार आहे। त्यासाठी प्रमुख उपस्थिती सन्मान्य श्री राजू गाडेकर साहेब, कृषी तज्ज्ञ आणि विघ्नहर कृषी सेवा केंद्राचे सर्वेसर्वा सन्मान्य श्री गणेश शेठ घोडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे। तरी चालू असलेल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं फारच कमी झाला। चालू असलेल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रगतशील शेतकरी आणि निमगाव सावागावचे माजी उपसरपंच सन्मान्य श्री नजीरभाई चौगुले सरपंच उपस्थित झालात। आपलं विघ्नहर परिवाराच्या वतीनं स्वागत। त्याचबरोबर पत्रकार निलेशजी गाडगे, पत्रकार सुनीलजी गैने, दोन्ही पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन। प्रगतशील शेतकरी शरद शेठ बोराडे, इंदुसभाई पटेल, सतीश शेठ गाडगे, पोपट शेठ गाडगे, त्याचबरोबर डॉक्टर पोपट थोरात आपण सुद्धा उपस्थित आहात। आपलं सुद्धा हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन। प्रगतशील शेतकरी त्याचबरोबर नंदा शेठ उचाळे दादा आपण सुद्धा उपस्थित आहात। आपलं सुद्धा हार्दिक स्वागत। राजूभाई राजबाबा पटेल बाबा आपण सुद्धा उपस्थित आहात। तर आज या ठिकाणी तुम्ही कार्यक्रमाला उपस्थित होता। कार्यक्रम कशा पद्धतीचा वाटला तुम्हाला? खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर विघ्नहर कृषी सेवा केंद्राचे गणेशभाऊ घोडे यांचं मी प्रथमतः आभार मानतो। कारण प्रत्येक शेतकरी शिकलेला असो असतं काही नाही आहे, पण प्रत्येक शेतकऱ्यासाठी काही ना काही चर्चासत्र ठेवून त्यांनी शेतकऱ्यापर्यंत प्रत्येक गोष्टीची माहिती मिळावी याच्यासाठी हे चर्चासत्र ठेवलं, त्याबद्दल त्यांचा आभार। जे काही मार्गदर्शक होते त्यांनी कांदा पिकासाठी मार्गदर्शन कशा पद्धतीचं दिलं? एक सर्वांना समजेन आणि सुंदर अशा सोप्या पद्धतीने त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याचं शेतकरी वर्ग अनुकरण करेन ही मी ग्वाही देतो। तुम्ही पण अनेक शेतकरी आहात, या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहेत। कृषी सेवा केंद्र यांचं जे काही मार्गदर्शक होते त्यांचं मार्गदर्शन कसं वाटलं? एकदम चांगलं, खूप छान मार्गदर्शन। श्री विघ्नहर कृषी सेवा केंद्र निमगाव सावा यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आणि कंपनीचे आपल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय मार्गदर्शन असा कार्यक्रम, शेती पिकांचं अत्याधुनिक आता आलेल्या पिकांबद्दल माहिती, तसेच रोग प्रतिकारशक्ती कशी वाढवायची, कीटकनाशक, बुरशीनाशक, खतं सर्वांचीच माहिती या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी कंपनीचे काही मंडळी तसेच विघ्नहर कृषी सेवा केंद्राचे गणेश शेठ घोडे यांनी अतिशय मार्गदर्शन केले आणि शेतकऱ्यांशी सुसंवाद साधला। याच्यातून अनेक शेतकऱ्यांच्या समस्या काहींचं या ठिकाणी निराकरण करण्यात आलं। त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आम्हाला हा कार्यक्रम खूप व्यवस्थित आणि नीटनेटका वाटला। कारण जे काही मार्गदर्शक आले होते नाशिकवरून त्यांनी मार्गदर्शन कशा पद्धतीचं केले पिकांवरती अतिशय म्हणजे त्यांनी पडद्यावरती त्या पिकांना काय होतं आहे म्हणजे आपल्याला एखादा आजाराविषयी किंवा आपण ते एकदम सूक्ष्म असं बारीक सारीक माहिती शेतकऱ्यांना दिली आणि
म्हणजे बुरशीनाशक, बुरशीनाशक तसेच खोडकिडी खोडकिडी सर्व संदर्भात सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल अतिशय चांगलं त्यांनी मार्गदर्शन जो काही लकी ड्रॉचा कार्यक्रम ठेवला होता तो कशा पद्धतीचा वाटला तुम्हाला? लकी ड्रॉ हा कार्यक्रम खूपच छान झाला. म्हणजे मलाही वैयक्तिक मला एक कोरोला एक कंपनीचं बुरशीनाशकाबरोबर आपल्या याच्याबरोबर तणनाशका प्लसला असणारं एक टॉनिक म्हणून त्याचे एक औषध असतं ते पिकासाठी, ते पण मिळाले आम्हाला. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन भेटलं आहे. कोरेला. मग आता यापुढे जे काही कांदा पीक असेल त्याची तुम्ही जर शेतकऱ्यांना काही माहिती हवी असेल तर तुम्ही कुणाचा रिस्पॉन्स द्याल? म्हणजे निमगाव साव्या गावातून कोणत्या कृषी सेवा केंद्राचा हे द्याल? विघ्नर कृषी सेवा केंद्र बोरी बेल्ला निमगाव सावा या ठिकाणी त्यांचं खूप चांगलं असं शेतकऱ्यांसाठी कार्य चाललं आहे. शेतकऱ्यांना काय नवीन नवीन अडचणी काय असेल ते त्या ठिकाणी सॉल्व्ह केले जातात. बांधव जाऊन त्या ठिकाणी शेतीचं मार्गदर्शन या ठिकाणी पाहणी करून स्वतः करतात. आणि कोणते लागणारे पिकाला खत औषधं ही सगळी ती माहिती देऊन सनी हे करतात. अजून काय सांगाल या म्हणजे जे काही कार्यक्रम होता त्याबद्दल काय सांगाल अजून? या पुढील काळात सुद्धा अनेक शेतीचे नवनवीन प्रयोग या ठिकाणी आपल्या भागातील शेतकरी करतायत. शेती संदर्भात अनेक अडचणी येत असतात. नवनवीन आजार, नवीन किडी, नवीन समस्या या ठिकाणी शेतीत असतात. पण सर्व शेतकऱ्यांचा बांधावरती जाऊन आधुनिक त्याकडे वाटचाल करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जातं. या अशाच कंपनीने आणि या विघ्नर कृषी सेवा केंद्राने कार्यक्रम घेऊन शेतकऱ्याला मार्गदर्शन करावे अशी त्यांना विनंती आहे. तर दादा काय नाव तुमचं, कुठून आलात? राजू बाळाजी शिंदे, बोरी बुद्रुक. हां, तुम्ही आता या ठिकाणी या कार्यक्रमासाठी कृषी जे काही कांदा पिकासाठी कृषी मार्गदर्शन ठेवलेलं होतं, तर ज्या कोण दुकानदार होते? विघ्नर कृषी सेवा छाया गोडे. हां, बोरीमध्ये त्यांचं दुकान आहे. मग जे काही मार्गदर्शक आले होते त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला कसं वाटलं? योग्य वाटलं, एकदम ओके वाटलं. लकी ड्रॉचा कार्यक्रम ठेवला होता, कशा पद्धतीचा होता? एकदम योग्य. आम्हाला आले होते बक्षीस. तुम्हाला काय बक्षीस मिळालं? एक ड्रॉ मध्ये नंबर येईल, पण तो आला योगायोगाने. विचारलं त्यांना म्हणजे सकाळचं आम्हाला ते मार्गदर्शन करा, कशासाठी वापर करा. मग आता हे बक्षीस तुम्हाला इथं लकी ड्रॉ लकी ड्रॉमध्ये मिळालं. मग आता हे कशासाठी वापरलं जाते? हे बुरशीनाशक. बुरशीनाशक. दादा तुम्ही काय सांगाल कशासाठी वापरलं जाते? हे बुरशीनाशक म्हणून. बुरशीनाशक आहे का? मागून माहिती दिली सगळी. हां. हे काय